महायुतीच्या संदर्भातली घोषणा करून गेले, पण मी या मंचावरून जाहीर सांगतो की येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील, ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही, हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो. कारण तुम्हाला आम्हाला अनुभव खूप वाईट आहे. मगाशी विकास शेट्टी सांगितलं खरं आहे, महेंद्र शेट्टी सांगितलं खरं आहे की चिटर फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवले. मला तर 3 वेळा फसवले, आता भरतशेठला 2 वेळा फसवले. पण खरं रायगडचा कलंक आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही निश्चय केलाय. महेंद्रजी बोलतात ते खरं आहे, कदाचित ते जहाली बोलतात, मी थोडा मावळ बोलतो, पण मी पण आता ठरवलंय हे युद्ध आरपारच खेळायचं आहे. कारण अनेकांना अनेक वेळा म्हणजे अंकुले साहेबांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय त्याला या रायगडच्या राजकारणाचा हद्दपार करायचा आहे. हा विडा उचलण्याचं काम, शिवधनुष्य पेलण्याचं काम बरेचसे नक्की आपण करूया. बरेचसे का जिल्ह्याचा नेता नाही, या महाराष्ट्राचा नेता आहे. 4 टर्मचे आमदार आहेत. जनतेने खऱ्या अर्थाने अधिकार भरवशाच्या रूपाने जो दिला त्याचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने त्या अक्कलवान नेत्याचं काम निश्चित होतं. पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पदरामध्ये पाहिजे. ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये. पहिलं मालकत्व स्वीकारा. खऱ्या अर्थाने हे जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे. तुम्हाला मालकत्वच नाही आहे आणि नेहमीच काय झालं की आपल्यालाच पाहिजे. पण आता बरेचसेला परवा त्यांनी सांगितलं या नॅपकिन फिरून अगदी सगळ्या गोष्टींनी दाखवलं त्याने, पण तो खांद्यावरती घेतला. खांद्यावर आपण कधी घेतो टावेल त्या नॅपकिन? एखाद्या वाईट प्रसंगामध्ये आपण घेतो. बरेचसे तर काखेत घेतात आणि ती सवय पूर्ण महाराष्ट्रात द्यायला माहिती आहे. आणि 4 वेळा त्या नॅपकिनने चमत्कारातून दाखवलेला आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं आहे की आमची चूक खऱ्या अर्थाने आम्हाला भोवली. अनेक कार्यकर्ते नेते सांगत होते की तटकरे साहेबांना मदत करू नका, पण शेवटी आपले नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश, तुम्ही काही करा पण ती सीट आली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी तन मन धन त्यांचं प्रामाणिक काम केलं, पण निवडून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने दाखवायची जात त्यांनी निश्चित दाखवली. वेळ गेलेली निश्चित नाही आहे. आपण सगळे रायगडचे मावळे आहोत, लढवई आहोत. त्यामुळे चंद्रकांतजींच्या सूचनेचा आदर करून खऱ्या अर्थाने येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये आपण लढणार, युतीमध्ये लढणार. कुठेही या महाभागाचा लवलेश नसला पाहिजे, नक्की भूमिका आपण घेणार. योगेशजी आपलं स्वागत आहे मंचावर. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवढं त्या महाभागावर बोल तेवढं कमी निश्चित आहे. आरोप करण्यासाठी आपल्याला खूप काय, पण ही वेळ नाही आहे. कारण भरतशेठचा आज वाढदिवस आहे. भरतशेठचं कर्तृत्व एवढं महान आहे की आम्ही विधिमंडळाच्या आजूबाजूला बघतो, ज्या ठिकाणी भरतशेठ उभा राहतो तिथे सगळ्यात जास्त गर्दी असते. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा पण आजूबाजूला गर्दी पडणार असते. तर भरतशेठ महाराष्ट्रात येणारा कुठला सर्वसामान्य माणूस हा भरतशेठला कुठली ना कुठली व्यथा कथा सांगत असतो की शेठ आम्हाला मदत पाहिजे. आणि बरेचसे खऱ्या अर्थाने सहज मदत करतात. मग त्यांनी आर्थिक जरी मदत मागितली तरी जे खिशात आहे ते देण्याची जाणत असणारा माणूस आहे आणि त्याच्याविषयी बोलणं आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि म्हणून आत्तापासून ही लढाई आम्ही सुरू केली आहे. त्याचा एंड आम्ही निश्चित करणार. आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅच खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं. अनेकांचे अनेक स्वप्न आहेत. खऱ्या अर्थाने अनेक वेळा अनेकांनी काहीतरी भोगलेलं आहे आणि म्हणून हीच ती वेळ आताची आहे
की एवढी ताकद आज जिल्ह्यामध्ये आपली निर्माण झालेली आहे हे खऱ्या अर्थाने 7 आमदारांपैकी 3 आमदार भारतीय जनता पार्टी आणि 3 शिवसेनेचे आहेत. त्याच्यापैकी बरेचसे आमचे आदरणीय मंत्री आहेत आणि म्हणून ही येणारी निवडणूक ही त्यांना सोडून आपण सगळ्यांनी एकत्र लढायची आहे. आणि मग आजच्या या मंचावर निश्चित मी आपल्या संदेश देतो, काही झालं ते चालेल, कोणाचा आदेश